हॅलो, हा तुमचं सावज निघालंय बरं का. चांगलं काम करा त्याचं, आणि काम झालं की रस्त्यात तमाशा झाला पाहिजे, लक्षात ठेवा. ऑल द बेस्ट. दिसत नाही का तुला? हा, कशी सायकल चालवत आहे? डोळे फुटला का तुझे? अरे डाव्या बाजूचा इंडिकेटर देतोय तरी पण सायकल अंगावर घालतोय. नाही नाही काय आम्ही काय खोटं बोलतोय काय? एक तर सायकल अशी चालवतोय आणि अशी नाटकी करतोय. अरे मारा. अरे बोलत काय बसलाय नुसता? धर आणि मार त्याला. हा, लोकांना सांग याने चूक केली आहे आणि आता लोक मारतील म्हणून मूकबधीर असल्याचं नाटक करतोय. मारा त्याला. ए कशाला आवानतोस रे? हा, बघा बघा, बघितलं का? म्हणजे स्वतः कशी पण सायकल चालवायची आणि मग हे स्वतःला शिक्षा मिळू नये ना म्हणून हे असं मला बोलता येत नाही, मला ऐकायला येत नाही अशी नाटकं करायची. यांना चांगलं चोपला पाहिजे, त्याशिवाय नाही सुधारणार आहे. ए कळतं का नाही तुला? हा, आलं. जानू, जैन सर, तुम्ही कधी वर आलात? नाही, तुम्ही तर खाली जेवण करत होतात ना, मग अचानक वर कसे काय आलात? जैन सर, हो ओके, मी नका एवढी काळजी करू. नाही, ॲक्च्युली मला असं वाटलं की तू काहीतरी शोधतेस. मी का काही शोधेन? मी तर इथे आरामच करतेय. ओके, ते जेवण रेडी झाल्यावर मी तुला खाली बोलवतो. तोपर्यंत तू आराम कर. नशीब, जयंत आल्याची चाहूल मला लागली आणि मी सावध झाले. नाही जानू, नाही. आता विश्वाशी बोलण्यासाठी जरा सेफ संधी शोधावी लागेल. पण जयंतला कळलं कसं की मी बेडवरून उतरले होते? याने इथे पण कॅमेराज लावलेत का? नाही जानू, यू हॅव टू बी अलर्ट. कळलं कसं जयंतला? सतीराज, या निलांबरीमुळे आपला हसू होत आहे. तू काहीतरी कर. तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही तुमचं काम उत्तमरित्या केलेलं आहे.
पण आपण हा कार्यक्रम आता थांबवतोय. माझ्या सांगण्यावरून तुम्ही ऐन वेळी आलात यासाठी मी खरंच खूप आभारी आहे. पण आपण पुन्हा एकदा कधीतरी भेटू. धन्यवाद. सिद्धू, हा सगळा प्रकार काय आहे? पप्पा, आत्ता जे सगळे आले होते ना, त्यातला कोणी पत्रकार किंवा सोशल वर्कर नव्हतं. ते सगळे माझे मित्र होते. माझ्या सांगण्यावरून इथे आले होते. त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. आत्ता जे काही घडलंय त्यातली कुठलीही गोष्ट बाहेर जाणार नाही. म्हणजे सिद्धू, तू तुझ्या मित्रांना बोलून मुद्दामून माझा अपमान केलास? काय काय म्हणाल तुम्ही? अपमान? मी अपमान केला तुमचा? आणि त्या दिवशी तुम्ही त्या भाड्याच्या जोगतिणीला इथे बोलवलं, खोटी बाकी तर सांगितली तिच्याकडनं. ते काय होतं? ते चालतं वाटतं तुम्हाला? हे पत्रकार इथे मी बोलवले तर ह्याचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आणि हे ऐका, हे जे लोक मी बोलवले होते ना, ते सगळे तुमचा अपमान करण्यासाठी नाही, तर राजकारणातली तुमची लायकी आणि तुमचा अभ्यास जाणून घेण्यासाठी बोलवलं होतं. राजकारणात करिअर करायचं आहे ना तुम्हाला, त्यासाठी तुमचा अभ्यास किती शून्य आहे हे दाखवून द्यायचं आहे मला. नुसत्या भारीतल्या साड्या नेसून बाहेर मस्त छान छान फोटोशूट करून काही होत नाही. आणि नशीब म्हणा की जे आले होते ना ते माझे मित्र होते. खरोखरचे पत्रकार असेल तर असं झालं असतं. फक्त तुमचं नाही तर अख्ख्या पक्षाचं आपल्या. तुम्ही त्या दिवशी म्हणाला होतात ना की काय प्रचार करायचा आहे. खरोखर रस्त्यावर जाऊन जेव्हा प्रचाराला उतराल ना, तेव्हा सामान्य जनता असेच प्रश्न विचारणार आहे. तेव्हा काय उत्तर देणार आहात तुम्ही? सांगा. सिद्धू, अरे खरंच आज तुझ्यामुळे हिचे नाही माझे डोळे उघडले बघ. लांबरी, राजकारणात उतरणं इतकं सोपं वाटत असेल ना, तर आता तरी डोळे उघडा. हे घरात असे नसते उद्योग करायचे सोडून द्या. ही फाईल घ्या आणि वाचा आणि याचा नीट अभ्यास करा. समजलं? राजकारणात उतरायचं म्हणजे जनतेच्या प्रश्नांची जाण हवी, लोकसंपर्क हवा. तो अशा छान चौकीतून येत नाही. काय निलांबरी, संपत बोलला ना, ते बरोबर बोललाय. एक लक्षात ठेवायचं, राजकारणातील पूर्ण अभ्यास केल्याशिवाय कॅमेरा समोर उभं राहण्याची हिंमत देखील करायची नाही. आज आपल्या सिद्धूमुळं आपण वाचलो, आणि पुढच्या वेळी घरासमोर मोर्चे येतील तुझ्या या मूर्खपणामुळं. पण आजी, असं एकाच दिवसात सगळं काही कसं जमेल मला? आणि तुम्ही सगळ्यांनी न सांगता माझी परीक्षा घेतली. मग कधी घ्यायची सांगा तुम्ही? अपॉइंटमेंट द्या मला, त्यानुसार घेतो. काय पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मिरवायची फार हाऊस आहे ना तुम्हाला? वहिनी, खरोखर जेव्हा कधी पत्रकार गाठतील तेव्हा तुम्हाला कळेल की नेमकं काय होतं ते. स्वतः बरोबर ना पक्षाची सुद्धा लाज घालवाल तुम्ही. पण मला थोडा वेळ तरी द्या. निलांबरी गाडे पाटील कोण आहे हे समाजाला, पत्रकारांना कळावं, यासाठी मी माझी इमेज बिल्ड करण्याचा प्रयत्न करते. निलांबरी वहिनी, अहो अशी इमेज नाही बिल्ड करतायत. त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात लोकांशी संपर्क करावा लागेल, त्यांच्याशी संवाद साधायला लागेल, त्यांचे प्रश्न समजून घ्यायला लागतील, ते धडाडीनं सगळ्यांसमोर मांडायला लागतील. तेव्हा कुठे तुमची स्वतःची ओळख तयार होईल ना. भावना अगदी बरोबर बोलतेस तू. ते सगळं तू सांगण्याची गरज नाहीये. मी तुला तुझा सल्ला मागितलेला नाहीये. मला माझे स्वतंत्र विचार आहेत. तेव्हा काय करायचं आणि काय नाही ते मी माझं बघून घेईन. नाही निलांबरी, हा जो घडला प्रकार बघून मला माझा निर्णय बदलायचा विचार करावा लागेल.